माझ्या वडिलांची मिरासी गा, वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा रूप पाहता लोचन सुख झाले म्हणून विठ्ठल आवडी तो
देवा, माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणी राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हालागी, वंश परंपरा दास मी अंकिता, वंश परंपरा दास मी अंकिता, तुका मोकलिता लाज कवना, उपवास पारणी राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हालागी पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास बाबाजी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो तुमच्या देवे राजे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, यावरी न करावा यावरी न करावा आहो स्वामी कया देवा, यावरी न करावा यावरी न करावा यावर न करावा माझ्या वडिलांची मिरासिगा देवा,
तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणी राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. सेवेला घेतलेला भंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आपल्या पारमार्थिक सेवेचा परिहार देवाजवळ देणार आहे. वैकुंठवासी भजन भीष्म दत्तोबा निढाळकर यांच्या कार्याचा दिवस आहे. पाठीमागच्या बोर्डवर लिहिले भजन भीष्म. ते भजन भीष्म होते याची पावती काय? माझ्या दोन्ही बाजूला उभं राहिलेले टाळकरी त्याच्याची पावती आहे. विठ्ठल ऐकणारे श्रोते कमी आहेत, टाळकरी जास्त. म्हणजे त्यांनी आयुष्यभर भजन केलं. आमच्या सुदैवानं आम्ही त्यांना पाहिलं. वैकुंठवासी बाळूबा पाषाणकर यांना मी काही पाहू शकलो नाही, पण त्यांच्या तालमीत तयार झालेले दत्तोबा असतील, आमच्या टेंभुकरांचे वडील नामदेव अण्णा, ही माणसं. काका मी रामभाऊंना पाहिलं आहे बरं का. तुम्ही पाहिलं असेल रामभाऊ ब्राह्मण. पाहिले. मी पाहिलं आहे, मी त्यांचं ऐकलं नाही. 1966ला मी पहिल्यांदा सोहळ्यात आलो. संप्रदायाची माहिती नव्हती मला. तेव्हा मला लोक म्हणले रामभाऊंच्या चाली ऐकल्या पाहिजेत. नाही ऐकल्या, पण मला चांगलं आठवतं आहे. शेगावला मी कीर्तनात ऐकाय गेलो होतो, आठवतं आहे चांगलं. त्यावेळेला रामभाऊनी चाल म्हटली होती, माझ्या ध्यानात आहे. त्याची माझे हित करीती कळ 66 तशीच आहे. जेने हा गोपाळ कृपा करी कृपा करी, त्याची माझे हित करी. गोडवा आहे. या विषयावर जास्त बोलायला वेळ नाही मला, पण चाली ऐकाव्या वारकऱ्यांच्या असं आहे. सध्या वारकरी चाल सोडली, आम्ही बाहेर गेलो तर कीर्तनाची 7 नाही 7.5 आहे. काका संप्रदाय किंचाळायला लागला आहे बरं का, लक्षात ठेवा. किंचाळतोय. शर्जातल्या चाली म्हणून असं नाही, पण मी ऐकतोय भयंकर कर्कश चाली म्हणतात लोक. भयंकर मध्यम पंचम नाही का शिल्लक. शर्जातल्या चाली सोपान का काय म्हणतात. साहेबराव नाना म्हणत होते. किती गोडवा वाटतो ऐकायला. टीका करण्याची वेळ नाही, पण या लोकांनी भजन सांभाळलं आणि म्हणून बऱ्याच दिवस माझा आणि देवेंद्रचा परिचय खूप दिवस आहे. आणि दत्तोबांना मी खूप दिवस पाहिलं.
देहूच्या ललितमध्ये त्यांचं भारूड ऐकलं आम्ही. तो केवळ पंचानन येडका, केवळ पंचानन येडका मदन, केवळ केवळ पंचानन येडका धडक मारली नारदा, केला ब्रह्माचा मातेरा, इंद्रचंद्राची दारा लाविला तेने, म्हणून तर अभंग घेतलाय माझ्या वडिलांची. आम्ही दत्तोभाऊंचा हा भारूड ऐकायचो आणि मग आम्ही म्हणायचो कसं आहे वय. मग लोक म्हणायचे बाळूबांचा भारूड आहे. तसाच गळ्यात पकवाज घेऊन आणि गळ्यात पकवाज घ्यायचा आणि चाल म्हणायला लागले की पकवाज फिरवायचा. पकवाज मागं फिरवायचा आणि चाल म्हणायची. पण मला बऱ्याच दिवस माहीत नव्हतं की ते देवेंद्राचे आजोबा आहेत, मला माहीत नव्हतं. आणि म्हणून इथं येताना मी ठरवलं माझ्या वडिलांची मिरास माझ्या वडिलांचे मिरास गा देवा, माझ्या वडिलांचे मिरास गा देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांचे मिरास गा देवा, माझ्या वडिलांचे मिरास गा देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा. मी अगोदर अभंग म्हटलो घ्यावा हरिदासाचे घरी, पण नंतर बदलला माझ्या वडिलांची. असं आहे चिंतन थोडक्यात करतो, लय करणार नाही. खरं म्हणजे देवेंद्रनं मला विचारलं तर मी हात जोडले आळंदीत, म्हणलं त्रास देऊ नका, तुमच्या आजोबाचं माझं प्रेम होतं म्हणलं. पण आता डॉक्टर म्हणतात लांबचा प्रवास टाळा. काल रात्री मी विट्याला होतो, लांब अंतर आहे, म्हणलं त्रास देऊ नका, कुणाकडून तर भागवा म्हणलं. पण त्यांनी निर्वाणीचं सांगितलं. ते म्हणले आमच्या वडिलांनी असं सांगितलं आहे, केलं कीर्तन तर तात्यानी, नसलं केलं भजन म्हणून आपण पुढं टाकू. का कुणास ठाऊक माझ्याबरोबर प्रेम आहे कुणास ठाऊक. पण म्हणलं गड्या एवढा निघला असेल तर येतो. म्हणून जास्त बोलणार नाही. त्यांनी सांगितलं आहे मला जास्त बोलू नका, पण तुम्हीच या. ते म्हणले मला जास्त बोलू नका,
पण मी त्याला म्हणलं कमी पैसे देऊ नका. जाऊ द्या. सेवेचे प्रकार आहेत. एक सेवा आहे ना, ती सेवा आहे पुण्याची, सुकृताची. बहुता सुकृताची जोडी म्हणून एक सेवा पुण्याची आहे. सुकृताशा जमत नाही. आता प्रमाणालय म्हणणार नाही. काकासारखी माणसं असल्यावर मला प्रमाण म्हणायची लय आनंद वाटतो मला खरं, पण लय म्हणत नाही. जन्मजन्मांतरी बहु केले, त्याचे वेटी लागे प्रति उपवास. हिथं आलेला सगळा वर्ग हा सुकृत केलेला आहे. म्हणून आपण ऐकताय एवढे टाळकरी उभे राहिल्यात, यांनी पाठीमागच्या जन्मात सेवा केलेली आहे म्हणून उभे राहिल्यात. एवढे पकवाजे त्यांनी पाठीमागं पकवाज वाजवला आहे म्हणून आत्ता वाजवत आहे. असं आहे. या या महाराज. ठल विठ्ठल असं आहे. तुम्ही आल्याशिवाय दत्तोबांची पुण्यतिथी होणार नाही, लक्षात. कारण तुमच्या ललिताची सेवा यांनी केलेली आहे ना. देहूकरांच्या ललिताची सेवा यांनी केलेली आहे. बहुता सुकृताची जोडी अर्थात टाळकरी पुण्यवान आहेत, श्रोते पुण्यवान आहेत, पकवाजे पुण्यवान आहेत, माझ्या पाठीमागचे चोपदार पुण्यवान आहेत. एवढं सगळं सांगितल्यावर माझ्याबद्दल तुमची कल्पना काय आहे? तुम्ही सगळे मागच्या जन्मात परमार्थ करत होता. मग मी काय मासेच वाढायला होय? विषय काय? एक सेवा सुकृताची, दुसरी सेवा संस्काराची. प्रल्हादाची सेवा सुकृताची नाही, पण ऐकता नारदाची गोटी. जेणे मज गरबी घातली मिठी, दो जन्मला कया दूच्या पोटी, भक्त जगजेठी प्रल्हाद. दुसरी सेवा संस्काराची. प्रल्हादांना लोकांनी विचारलं, बा सेवकांनी, मुलांनी म्हणले, प्रल्हादा अरे शिक्षक असलं काय शिकवत नाहीत, तू शिकला कुठनं? तुझी काही खाजगी ट्यूशन आहे का? प्रल्हाद म्हणला, ट्यूशन नाही, मी आईच्या गर्भामध्ये शिकलो. काय झालं? हिरण्यकश्यपू तपश्चर्येला बसला. त्याची तपश्चर्या बंद करण्यासाठी इंद्रानं कयाधूला पळवून नेलं. पळवापळवी पहिल्यापासून आहे तशी काय काळजी. नेमके नारद भेटले. इंद्रा हे बरं नव्हं. इंद्र म्हणला, हिच्या गर्भामध्ये आमचा शत्रू आहे. नाही, शत्रू नाही, तो वैष्णव आहे. मग नारदांनी आपल्या आश्रमामध्ये कयाधूला ठेवलं आणि भागवत सांगितलं. ते सगळं भागवत प्रल्हादानं ऐकलं. संस्कार. एक सेवा सुकृताची, एक संस्काराची, एक संगतीची. वाल्या कोळ्याचा परमार्थ घडण्याची शक्यता नव्हती. नारदाची संगत झाली.
केवळ योगायोगानं नारदांची भेट झाली म्हणून आज्यामेळाचं नाव भागवतात यावं असं काही नाही, पण भागवतकारांनी त्याच्यासाठी 3 अध्याय खर्च केले. संगती, संतामुळं त्याचं जीवन बदललं. एक सेवा आहे ती प्रसंगाची आहे. ध्रुवाची सेवा संगतीची नाही, संस्काराची नाही, सुकृताची नाही, प्रसंगाची आहे. काय का त्याच्या सापत्न मातेनं त्याचा अपमान करावा? का त्या पोराला ईर्ष्या निर्माण व्हावी? त्यानं आईला विचारलं, आई अशी जागा आहे का कोणी उठवून देईल? आहे बाबा, मला दाखव. एरवी ध्रुव राजकुमार आहे, कशाला पण प्रसंग झाला आणि प्रसंगानं ध्रुव बदलला. भगवान गौतम बुद्ध तुम्हाला माहीत नाही बरं का, तुमची माफी मागतो बरं का. आपण सगळ्यांनी भगवान गौतम बुद्ध रिजेक्ट केला बरं का. का रिजेक्ट केला? त्याज्यमत म्हणून. एके हाती जंतू जो स्वभाव होता खंडितो. बुद्धमत खंडित आहे. बुद्धमत खंडित आहे म्हणून बुद्धाची उपेक्षा करू नका. पांदळे महाराज, माझी काय तक्रार आहे, सांप्रदायिक लोकांनी अंतर्मुख झालं पाहिजे. नैयायिकाचं मत खंडित आहे म्हणजे काय घ्यायचं नाही का? अरे गौतम ऋषींनी लाखो वर्षापूर्वी जगताचा शोध घेताना अणूपर्यंत गेले. एवढी तर आपल्याला अक्कल पाहिजे का नको? झालं. बौद्धमत खंडित, न्यायमत खंडित, जाऊ दे, हा विषय वेगळा आहे. पण बुद्धाची उपेक्षा करू नका. बुद्ध आहे ना, या भारताला भगवान गौतम बुद्धांनी एक मोठा संदेश दिला आहे, लक्षात ठेवा. मला वाढवायचं नाही. प्रसंग, गौतम बुद्धांचा जन्म झाला, त्यांचं नाव सिद्धार्थ. त्यांचं भविष्य सांगितलं. ब्राह्मण म्हणले, अतिशय सत्वगुण प्रधान पोरगा आहे, न्यायानं राज्य करेल, कोणावर अन्याय करणार नाही, पण एक काम करा. वडिलांना सांगितलं, याला राजवाड्याच्या बाहेर जाऊन देऊ नका. का? तो राजवाड्याच्या बाहेर गेला, परत येण्याची शक्यता नाही. अन्याय सोडला. त्यांचं नाव होतं सिद्धार्थ. तो म्हणायचा, मला बाहेर जाऊ द्या ना. एकदा काय झालं, राजा बाहेर गेला, सिद्धार्थ हिरेला पेटला. सांगितलं सारख्याला, रथदुंप. महाराज आज्ञा नाही, माझी आज्ञा आहे. रथ दुंपावा लागला. राजवाड्याच्या बाहेर रथ काढला. उंच नगर, देखणं नगर, माणसं, झाडं, केवढा आनंद आहे. मला का कोंडलंय? तेवढ्यात एका भिकाऱ्यानं ताटली पसरली. सरकार. विचारलं गौतम सिद्धार्थाजी, काय होय? महाराज, तो दरिद्री आहे. दरिद्री म्हणजे काय? त्याच्याकडं धन नाही. असं का? प्रारब्ध. रथ पुढे गेला. एका झाडाखाली एक रोगी बसला होता, लेपर्सीचा. काय वय? हा रोगी आहे.
असं का? प्रारब्ध. पुढे गेला. एक 90 वर्षाचा म्हातारा रस्ता क्रॉस करत होता. सारथ्यानं रथ थांबवला. रथ का थांबवला ते बघा महाराज. काय आहे? तो म्हातारा आहे मनुष्य. म्हातारा म्हणजे काय? सारथ्यानं सांगितलं आपल्यालाही असं व्हायचं आहे. पुढे गेले. मोठा लोकांचा लोढा. काय रे महाराज? प्रेतयात्रा निघाल्या. प्रेतयात्रा म्हणजे काय? मनुष्य मेला. मेला म्हणजे काय? अचेतन झाला. असं का होतं? व्हावं लागतं. सिद्धार्थानं विचारलं मी भिकारी होईन का हो? मी रोगी होईन का हो? मी म्हातारा होईन का हो? मी मरेन का हो? सिद्धार्थ राजवाड्यात परत आला. झोपला नाही. झोप लागली नाही. रात्रभर तळमळले. मी भिकारी होणार, मी रोगी होणार, मी म्हातारा होणार, मी मरणार. मग कशाला जगायचे? 2 बोटाची चिठ्ठी लिहिली. या नश्वर जगात आम्हाला वैताग आलेला आहे. मी निघून जातो आहे. शोधू नका. त्या दिवशी त्यांना मुलगा झाला होता राहुल नावाचा. आणि त्या मुलाचं वय होतं फक्त 2 दिवस. 2 दिवसाचा मुलगा होता. हा काय हो? भगवान गौतम बुद्धांच्या जीवनाचं परिवर्तन प्रसंगानं. प्रसंगानं ते संत झाले. आता तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे. आपण पुण्यात फिरतो. तुम्हाला भिकारी भेटतो का नाही? भेटतो. रोगी बघितला का नाही? जावा की दीनानाथला. दीनानाथला कशाला? मी ऐकायचं कशाला दीनानाथ? वयोवृद्ध बघितलं आहे का नाही? बघितलं आहे. प्रेतयात्रा बघितल्या का नाही? बघितल्या. आपल्याला वैराग्य का निर्माण होत नाही? त्याचं उत्तर आहे कोडग्याला आज नाही आणि कालचा कोडगा आज नाही. विषय काय? एक परमार्थ सुकृताचा, एक संस्काराचा, एक संगतीचा, एक प्रसंगाचा आणि एक परंपरेचा. वंश परंपरा.
परंपरा. वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरला फडकरी नावाचा जो वर्ग आहे त्यांची सेवा अशी आहे. 7 पिढ्यांची सेवा आहे. देवकरांची कितवी पिढी आहे? 13वी. हां, तुमची 10वी आहे. बाळासाहेबांची 13वी आहे. नामदासांची 18वी आहे. हे टेंबूकरांची 7वी पिढी आहे. हां हां झाले की सांगितलं. हो, नामदास महाराजांची 18वी पिढी चालू आहे. हे अवघड आहे. अवघड, खरंच अवघड आहे. 18 पिढ्यामध्ये त्यांच्या घरामध्ये एखादं पोरगं मांसाहारी होत नाही म्हणजे काय हो? अवघड आहे. हिचा आमचा प्रकार असा आहे, आमचा बाप तर दारुडा, नाहीतर पोरगं तर दारुडं. आमचा म्हातारा दारुडा होता. अवघड आहे. वंश परंपरा त्यांनी जतन केलेलं आहे. याचा धरी नावे मान, याचा धरी नावे मान, याचा धरी नावे मान, याचा धरी नावे मान, याचा धरी अभिमान. महाराज सांगतात, देवनिया जीव वडिली साधिला हा, त्यांनी हा ठाव साधलाय. म्हणून महाराज सांगतात, मी वंश परंपरेनं दास आहे. आमच्या वाडवडिलांनी उपवास पारणी उपवास केले, पारणी केले, सेवा केली. उपवास म्हणजे आपला एकादशी नव्हं,
उपवास म्हणजे ध्रुवानं पहिल्या महिन्यात दर 3 दिवसांनी फळं खाल्ली. ते बी द्राक्ष सफरचंद नाही बरं का, बोर आणि कवीट. पुढच्या 3 महिन्यात दर 6 दिवसांनी झाडाचा पाला खाल्ला. पुढच्या 3 महिन्यात दर 9 दिवसांनी नदीचं पाणी प्याला. आणि शेवटच्या 3 महिन्यात फक्त 12 दिवसांनी हवा खाल्ली. त्याला म्हणतात उपवास. आपली एकादशी नव्हे. एकादशीमध्ये 2 प्रकार आहेत. एकादशी एक आहे निर्जला, पांडुरंग बाबा करतात, रामचंद्र बाबा करत होते निर्जला. त्यांची निर्जला, आमची निर्लज्जा. एका ठिकाणी मला विचारलं, तात्या तुम्हाला उपवासाला काय चालतं? म्हणलं तुमच्या भागात जे चालतं ते सगळं चालतं. 40 वर्षाची गोष्ट आहे बरं का. आळंदीमध्ये अधिक मसाला राहायचो. महिनाभर भजन असते आणि नेमकी एकादशी यांच्याकडं, तुमच्याकडं म्हणजे शेडगे पंच. अजून एकादशीच असेल ना, एकादशीच आहे. शेडग्यांच्याकडे एकादशी असते. आम्ही वर गेलो माडीव फराळाला. पातळ टाकली तर पहिल्यांदा पुऱ्या पुऱ्या. आम्ही उठलो. आपले पवार आप्पा हां नारायणराव पवार, आता ते रिलेटिव्ह होती माहिती आहे सर्वांना. हो बुवा बसा खाली. म्हणलं पुऱ्या, खाली बसा. बसलो. अहो आप्पा पुऱ्या कशा काय? तुम्ही वरी खाता का? नाही खातो, वरीची आहे. बसा. बसलो. श्रीखंड आलं. आता श्रीखंडाला काय अडचण नाही हो. तेवढ्यात कोशिंबीर आली. आप्पा कोशिंबीर, काकडी खाता का? नाही खातो. मग दही घातले. परत आलो लोणचं. लोणचं कसं काय? म्हणले लिंबवाचं आहे, त्याला मिरची पूड टाकल्या, काय अडचण आहे? बसा. परत आला पापड. म्हणले बटाटा खाता का? नाही खातो. बटाट्याचा आहे. तुमची काय कल्पना आहे? तुम्हाला काय वाटतंय सांगा. खाल्लं न काय ऐकताय तुम्ही? उपवास म्हणजे देहाचं दंडन. पारणी म्हणजे व्रत. एकादशी पारणं आहे, शिवरात्र पारणं आहे, गोकुळाष्टमी पारणं आहे, रामनवमी पारण आल्या का? पुढं आले. उद्याच आहे. रामनवमीचा उपवास पूर्ण आहे, अर्धा नाही. परत नरसिंह जयंती पुढच्या महिन्यात आहे, भाद्रपद वामन द्वादशी. ही सगळी पारणे आहेत. आणि सेवा. राखीला दारवंटा. देहूकरांची कथा अशी आहे. देहूकरांच्या 4थ्या पिढीमध्ये वतनाची भांडणं लागली. ती भांडणं शाहू महाराजांच्या न्यायालयात गेली. शाहू महाराज होते वेळेला. नानासाहेब पेशवे नावाचे कारभारी होते पुण्यामध्ये. त्यांच्याकडं भांडण गेलं आणि नानासाहेब पेशव्यांनी असा शेरा मारला की ज्या तुकोबारायांनी शिवाजी महाराजांचा नजराना हात न लावता माघार दिला, त्यांच्या 4थ्या पिढीमध्ये वतनासाठी भांडण लागणं चांगलं नाही.
तो शेरा लागला आणि तुकोबारायांचे पंतू महादेव महाराज त्यांनी आपला पुतण्या वासुदेव महाराज त्यांना घेऊन देहू सोडलं, पंढरपुरात गेले आणि पांडुरंगाच्या ओवरीमध्ये राहिले. मधुकरी करायची आणि भजन करायचं. आजही पंढरपूरला देहूकरांची ओवरी आजही आहे. राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हालागी सांगा. बोला. मीरा शिवा देवा माझ्या वडिलाचे मीरा शिवा देवा तुझी चरण सेवा माझ्या वडिलाची माझ्या वडिला माझ्या शेडगे पंच राखीला दार
नांदेडकर. उपवास पारणे राखीला दारवंता, 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 देला भोगवता आम्हाला देला भोगवता आम्हाला उपवास पारणे राखीला दारवंता, उपवास पारणे राखीला दारवंता, उपवास पारणे राखीला दारवंता, उपवास पारणे नांदेडकर. उपवास पारणे राखीला दारवंता, उपवास पारणे आम्हाला
जरा कानात सांगितलं, जरा ताली द्यायच्या, दिल्या पाहिजेत. एवढे लोक उपस्थित आहेत, सर्वांना सेवा मिळाली पाहिजे. तरीसुद्धा किती लोकांना ताली दिल्या आणि आपलं कीर्तन किती वाढवलं तरी मला खात्री आहे सगळ्यांच्या ताली पूर्ण होणार नाहीत. आणि तुम्ही सगळ्यांना ताली द्या, सगळ्यांना. आणि शेवटी विचारा कोण राहिले का, तरी तुम्हाला मी राहिल्या म्हणून सांगतो. कोण राहिले? मीच राहिले. इथं पक्वाजे एवढे आहेत, प्रत्येक प्रमाणाला पक्वाजा बदलला तरी पक्वाजे शिल्लक राहतील. आणि तरीसुद्धा भीष्माचार्यानं धक्का लावणार नाही. 10 मिनिटात एक इतिहास सांगतो, सेवा सांगतो. गोड इतिहास आहे आणि बहुतेक तुम्हाला कुणाला माहीत नसलेला आहे. वास्करांच्या फडावर कीर्तनाची परंपरा नाही, पण तात्यासाहेब म्हणजे आबांची परंपरा मोडली आणि आबांनी कीर्तन करायला सुरुवात केली. त्या विषयावर आबा आणि आप्पासाहेब यांचे मतभेद झाले. ते मतभेद विकोपाला गेले आणि एका ज्येष्ठ वारीला आप्पासाहेब वास्करांचा जो वाडा आहे त्या वाड्याच्या उंबऱ्यावर उभे राहिले. तात्यासाहेब वाशीला असायचे. आले आणि रिक्षा करून मठापाशी आले, वाड्यात निघाले. आप्पासाहेब दारावर होते. आप्पासाहेब म्हणले आज जायचं नाही. का जायचं नाही? जायचं नाही. आबा काय म्हणले, गेलो तर रक्त सांडेल. आबा मागं फिरले, कुणाच्या तर खोलीत राहिले. ही गोष्ट आहे ज्येष्ठ शुद्ध नवमीची. आणि ज्येष्ठवद्य अष्टमीला प्रस्थानामध्ये 1 नंबर दिंडीमध्ये वास्कर. आबासाहेबांनी 200 माणसं घेतली आणि प्रस्थानला गेले. तिथं आप्पासाहेब आले. आप्पासाहेब जेव्हा नंबरावर गेले तेव्हा आबांनी सांगितलं आत यायचं नाही. ते म्हणले आलो तर रक्त सांडेल. घडलेलं आहे बरं का, बनवून सांगत नाही. वास्कराच्या फडावरचे एक निष्ठावंत कीर्तनकार वाढले आता त्यांनी मला सांगितलं होतं आत आला तर रक्त सांडेल. तात्यासाहेब काय म्हणले, बघ वाडा कुणाला पाहिजे र, वाडा तुला घेऊन टाक, पण ही सेवा आहे, सेवा सोडणार नाही म्हणले. वाडा सोडून दिला, परंपरेची सेवा सोडणार नाही. तुका मोकलीचा लाज मोठा समाज आलाय. टाळकरी भरपूर आल्यात आणि सर्वांची जेवणं व्हायच्यात. मला बी अवसर नाही जास्त. आणि हे सगळा आलेला समाज, तुम्ही त्याला काय म्हणत होता? भाऊ. हा सगळा समाज
देवेंद्र महाराज लक्षात ठेवा, तुमचा नाही हां, त्यांचा आहे. एवढी सगळी माणसं त्यांच्या प्रेमानं आलेली आहेत. पण देवेंद्र महाराजांनाही मार्क दिले पाहिजेत. त्यांनी आपल्या आजोबांचं नाव कमवलं. एक वेगळे संस्कार, वेगळं गुरुकुल ते स्वतःच्या करताना करतायत. आणि विशेष म्हणजे आमच्या संप्रदायामध्ये कुणाला नसलेला छंद त्यांना आहे. सगळी जुनी हस्तलिखित बारडं सगळी ते संग्रह करतात. जिथं जिथं हस्तलिखित मिळेल ते हस्तलिखित ते संग्रह करतात. एक संप्रदायामध्ये वेगळं वळण लावायचं आणि सेवा करायची असे गुण त्यांच्या अंगात आहेत. त्यांना मी शुभेच्छाही देतो, वडिलकीच्या नात्यानं आशीर्वादही देतो. त्यांनी ही उज्ज्वल परंपरा अखंड चालवावी. तुकाराम. वंश परंपरा. वंश परंपरा दासनियांची दासनियांची
आता उठा पंढरीचा वार करे संत संग सर्व काळ पंढरीचा वार करे चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करे विठ्ठल रखमाय ठोकवार कल्पायुष्य व्हावे ताकुळा कल्पनेची बाधा न हो कोणी काळे अहंकाराचा वारा न लागो नामा म्हणते असावे कल्याण मागणे ते एकत्र प्रत्याय या संताशी निर्वेची मध्ये काही न मागे तुका म्हणे आता उदार होय